भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईतील दादर इथल्या चैत्यभूमीवर अभिवादन सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण रोखल्याची चर्चा आहे। राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भाषण नियोजित होतं, तसं त्यांचं भाषणही तयारच होतं। पण ऐनवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषण करण्यापासून रोखण्यात आलं असं बोललं जात आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंच भाषण नियोजित झालं। चैत्यभूमीवरील अभिवादन सभेत राजशिष्टाचारानुसार भाषण नाकारल्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज आहेत अशी वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते। बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या अभिवादन सभेत दरवर्षी राजशिष्टाचारानुसार भाषणांचा क्रम असतो, त्यानुसारच भाषणं होतात। पण यंदा मात्र फक्त राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचीच भाषणं झाली। काही माहिती नाही, मला वाटतं कोणी भाषण दिल्याने मोठं होत नाही, भाषण नाही दिल्याने काही मोठं होत नाही, त्यातून काही नाराजी व्यक्त होत नाही। भाषण नाही दिलं असेल, वेळेमुळे काही असेल तर मला माहिती नाही, पण भाषणामुळे आम्ही नाराज होणारे नेते नाही आहोत। शिवसेना नेते संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला। चंद्रकांत खैरेंकरता शिवसेनेची दारं बंद आहेत असं ते म्हणाले। आम्हाला गद्दार म्हणता, मग आमच्याकडे कशाला येता, तिथेच राहा असं म्हणत भुमरेंनी खैरेंवर टीका केली। चंद्रकांत खैरेसाठी शिवसेनेचं दार बंद आहे, कारण चंद्रकांत खैरे हे सांगतात की मी एक निष्ठ आहे, हे गद्दार आहे। मग अशा लोकांना आम्ही घेणार नाही, आम्ही गद्दार आहे। तुम्ही कशाला आमच्यासाठी आमच्याकडे आता, तुम्ही आहे तिथेच राहा। मी कालच सांगितलं, आता तुम्ही घरी राहा, आता अनेक वर्ष तुम्ही पद भूषिले, आता दुसऱ्याला भूषून द्या। तिथे पैठणला कधी जाऊन पाहता का पाईपलाईन कुठं काय आणि बैठका, मी दर 3 महिन्यात बैठका घ्यायचो। माननीय उद्धवसाहेबसुद्धा त्या ठिकाणी ह्या पाणी योजनेच्या वेळेस मुख्यमंत्री असताना आठवड्यात बैठक घ्यायचे। मग इतकं असताना त्या ठिकाणी उगाच उद्धवसाहेबांना किंवा आमच्या सगळ्यांना बोलायचं पाण्याचं श्रेय घेतात वगैरे काही नाही, त्याला काय ते दारू विक म्हणा फक्त, बाकी काय बोलू नाही। आता ते मी त्या थर्ड क्लास माणसाची काही बोलत नाही, त्याच्यामध्ये काही मला बोलायचं नाही। आता नाही, कसला आला आता खासदार, काय आला, दारू पाजून आलेला निवडून आलेला माणूस काय। मी 20 वर्ष होता, तो आत्ताशी आला, 1 वर्ष झालं तरी काही दिसतं काय काम त्याचं। भुमरे तरी कुठं असतात, भुमरे खासदार संभाजीनगरचे नसतात पैठणला। मला सांगा ना, संभाजीनगरच्या 1 वर्षभरात भुमरेंनी काय एखाद्या विषयात हे केलं, संसदेत एखादा आवाज उचवला, एखादं तोंड उघडलं संसदेमध्ये गेल्यावर भुमरेंनी कधी संसदेत बसतात, कधी निवडून काय सेट दिलेलं आहे। पण त्या भागात गेले तुम्ही तर पैठणलाच मशगूल असतात, तुम्हाला संभाजीनगर इकडच्या लोकसभेशी घेणं देणंच नाही आहे। कागदोपत्री आहे तर मग आम्हाला काय घाबरता, आमच्याला काय रिएक्शन देता, शांत बसा, करू दे आम्हाला जे काय करायचं, आम्ही कागदोपत्री होतो, कागदोपत्री करू। नमस्कार, दुपारच्या बातम्यांमध्ये सविस्तर घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत। शिवसेना उबाठा पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंमध्ये चांगलीच जुंपली आहे। या माणसामुळे शिवसेनेतील अनेक लोक फुटल्याचा आरोप खैरेंनी केलाय। तसंच अंबादास दानवे मोठा झाल्यासारखा वागतो असा आरोपही त्यांनी केला। शिवसेना मी वाढवली आणि अंबादास दानवे काड्या करण्याचं काम करतो असंही खैरे म्हणाले। तर मला आमंत्रण बैठकीचं नव्हतं, मला विचारायला हवं होतं, या माणसानं काय केलं हे सांगा असा थेट सवालही चंद्रकांत खैरेंनी उपस्थित केला। दरम्यान या संदर्भात मी उद्धव ठाकरेंना सांगणार असून तक्रार करणार असल्याचंही खैरेंनी स्पष्ट केलं। खैरे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना कारवाई करायची तर करू द्या असं प्रत्युत्तर दानवेंनी दिलं। त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षातच आता नव्या वादाला तोंड फुटलंय। सांगितलं नाही अंबादास दानवेंनी, स्पष्ट सांगतो मी उद्धव साहेबांना सांगणार आहे। आता मला अंबादासनी सांगितलेलंच नाही आहे, तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा, किती 2-4 महिन्याचाच आहे आता, तो आता जाणार आहे पद। मी करणार तक्रार, मी सांगणार, मी परवा मीटिंग आमची त्यावेळेस सांगणार मी। पण तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी काय समजता, कचरं समजता तुम्ही। अरे शिवसेना मी वाढवली, जेलमध्ये गेलो, लाठ्या खाल्या, सगळीकडे गेलो, लॉकअपमध्ये गेलो, सगळं केलं, तुम्ही काय केलं आमच्यासाठी। ही शिवसेना
मंत्रिपदापर्यंत त्या ठिकाणी आम्ही होतोच साहेबांच्या आशीर्वादाने. आणि नंतर हा आला, नंतर येऊन काय करतो आणि काड्या करण्याचं काम करणार, हे मला आवडत नाही, बिलकुल नाही आवडत. ज्येष्ठ आहे, ज्येष्ठाविरुद्ध कसं बोलू मी? तुमच्यावर कारवाई करायला लावणार आहे मातोश्रीला. पक्षप्रमुख जो सांगेल ते ऐकायला मी तयार आहे. तुम्ही 4च महिने नंतर बघून घेऊन म्हणतात. मग आता मी त्यांना म्हणू का तुम्ही काय? मला असं वाटतं की शिवसेनेचा नेता आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्याला काही कालावधी नसतो. पण मी हेच सांगतो ना की ते ज्येष्ठ नेते आहेत, करायचे तर करा कारवाई, काय प्रॉब्लेम नाही. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. चैत्यभूमीवर फक्त मुख्यमंत्र्यांचंच भाषण, तर शिंदे आणि अजितदादांचं भाषण तयार असूनही ऐनवेळी रद्द केलं भाषण. एकनाथ शिंदे आणि अजितदादा नाराज असल्याच्या चर्चा. काँग्रेसनं पक्षाध्यक्ष मुस्लिम का बनवला नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसला थेट सवाल. तर काँग्रेसचं मुस्लिम प्रेम बेगडी, मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. दानवेंमुळे शिवसेनेतील अनेक लोक फुटले, चंद्रकांत खैरेंचा आरोप. ठाकरेंकडे तक्रार करण्याचाही इशारा. तर खैरे ज्येष्ठ नेते, कारवाई करायची तर करा, दानवेंचं प्रत्युत्तर. सहकार लुटून खाल्ल्यावर आता करमाळ्यात सहकार वाचवण्याचं तत्वज्ञान सांगतात. राम सातपुतेंचा धैर्यशील मोहिते पाटलांवर हल्लाबोल. दोघांमधील संघर्ष पुन्हा शिगेला. मुंबई भाजप अध्यक्षपदाकरता आमदार प्रवीण दरेकरांचं नाव चर्चेत. मुंबई भाजपच्या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. टँकर असोसिएशनची भूषण गगराणींसोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा. दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर करणार. टँकर असोसिएशनची माहिती. बीड जिल्हा रुग्णालयात सलग दुसऱ्या दिवशी प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू. प्रसूतीनंतर आयसीयूत उपचार सुरू असलेली माता दगावली. जिल्हा रुग्णालयातल्या उपचारावर प्रश्नचिन्ह. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा दावा. व्हिडिओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ. अभिनेता सलमान खानला घरात घुसून मारण्यासह बॉम्बनं कार उडवून देण्याची धमकी. मुंबईतील वरळी पोलीस कंट्रोल रूमला फोन करून आली आहे धमकी. पोलिसांकडून अज्ञातावर गुन्हा दाखल. नागपूरमध्ये डॉक्टर पतीनं पत्नीची केली हत्या. चारित्र्याच्या संशयातून केली पत्नीची हत्या. चोरीच्या उद्देशानं हत्या केल्याचा रचला बनाव. गुजरात जवळच्या समुद्रात कोस्ट गार्डचं मोठं ऑपरेशन. 1800 कोटींचं ड्रग्ज जप्त. गुजरात एटीएसच्या मदतीनं कोस्ट गार्डची कारवाई. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. यावेळी भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिर आवारात मंडप उभारण्यात आला. आमदार दीपक केसरकरांनी कारला एकविरा देवीचं दर्शन घेतलं. केसरकरांकडून एकविरा देवीला साडी चोळीची ओटी अर्पण करण्यात आली. जुन्नर तालुक्याला टोमॅटो पिकाचा हब अशी ओळख आहे. मात्र या भागात वादळी वाऱ्यामुळे पडलेल्या गारांसह अवकाळी पावसामुळे टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. भुसावळ बस आगाराला प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन 5 बसेस मिळाल्यात. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. परिवहन मंत्री यांना सर्व गोष्टींची जाण असल्याने लवकरच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होतील अशी माहिती यावेळी सावकारेंनी दिली. सांगलीच्या कृष्णा नदीत पोहायला गेलेल्या जलतरणपटूवर मगरीचा हल्ला केला.
मर्शद जाधव या मगरीच्या तावडीतून सुटका करून घेतली, मात्र मगरीच्या हल्ल्यात त्याच्या पायाला दुखापत झाली. नंदुरबारच्या नवापूरमधील आश्रमशाळेत मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केलाय. मधमाशांच्या हल्ल्यात 13 विद्यार्थी जखमी झालेत. विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सांगलीच्या कुरळपमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्तीचा थरार पाहायला मिळाला. भारताच्या गौरव मडवाडा पैलवानानं इराणच्या आमिर मोहम्मद या पैलवानाला चितपट केलंय. यावेळी कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जळगावच्या तोंडापूरमधील अंबिका भवानी गडावर यात्रा महोत्सव निमित्त भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. यात्रेतील मशालसह सोंगाड्याच्या मिरवणुकीत शेकडो वर्षाची परंपरा आहे. अहिल्यानगरच्या राहाता शहरात वीरभद्र महाराजांची यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडली. यात्रेत अनेक दशकांपासून बगाडाला लटकून नवस्फूर्ती करण्याची अनोखी परंपरा जपली जाते. शहापूर ते आवरे हा 500 मीटरचा कॉन्क्रीट रस्ता एका महिन्यापूर्वी बनवण्यात आला होता. मात्र ठेकेदारानं निकृष्ट काम केल्यानं महिनाभरातच या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे आदिवासी तरुणानं लहान मुलांसह रस्त्यावर पडलेली खडी आणि गिरीटं साफ केलंय. बीड शहराला पुढील 15 दिवस कमी दाबाने आणि उशिरा पाणी पुरवठा होणार आहे. पालिका प्रशासनाकडून लिकेज दुरुस्तीचं काम करण्यात येणार असून त्यामुळे रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. चिपळूणजवळ मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या कळंबस्ते येथील ब्रिटिशकालीन जुन्या दगडी पुलाचं तोडकाम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र याच परिसरातील गणपती विसर्जन घाटाकडे जाणारा मुख्य रस्ता अद्याप बंद अवस्थेत आहे. त्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.